पर्यावरणाची वाताहत किती प्रमाणात होत आहे हे सांगण्यास दृश्य पुरेसं आहे. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, वृक्षतोड, निसर्गास हानिकारक प्लास्टिक अशा विविध समस्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने होत आहेच. पण यामुळे वेगवेगळ्या प्राणीमात्रांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. यावर पर्याय काय? जगभरातील विद्वान पराकोटीला जाऊन याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि त्याच वेळी साताऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्यातील चिमुकली मुले पर्यावरणपूरक मोठ्या कल्पनांचा दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल यासाठी झटत आहेत. राष्ट्रीय हरित सेना या केंद्रीय सरकारच्या प्रकल्पांतर्गत सामाजिक वनीकरण विभाग सातारा ह्या पर्यावरणपूरक संकल्पनेला खंबीरपणे पाठिंबा देत आहे. सन 2001 पासून केंद्र शासनाने देशभरातील अनेक शाळांमधून राष्ट्रीय हरित सेना या नावाने उपक्रम सुरू केला आहे. आज देशभरात सुमारे 1,20,000 शाळांमधून असा उपक्रम राबवला जातो. असाच उपक्रम महाराष्ट्रामध्ये सुमारे 8,000 शाळांमधून 4,00,000 विद्यार्थ्यांमार्फत राबवला जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 250 शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेनेची स्थापना झाली असून सुमारे 12,500 विद्यार्थ्यांमार्फत हा उपक्रम राबवला जातो. यामध्ये विशेष करून टाकाऊपासून टिकाऊ, मातीविना शेती, एक मूल एक झाड असे विविध पर्यावरण विषयक प्रकल्प राबवले जातात. सातारा जिल्ह्यातील या 250 शाळांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी वेळोवेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळेच जे पर्यावरणपूरक प्रकल्प सन 2013-14 मध्ये या जिल्ह्यामध्ये राबवले गेले आहेत त्याचे विशेष करून महाराष्ट्रामध्ये कौतुक झालेले आहे. पाचगणी रस्त्यावर, एसटी बस स्टँडवर आणि हॉटेल परिसरामध्ये काही निकामी बॉटल्स पडलेल्या दिसल्या. या प्लास्टिक बॉटल्स कुजत नाहीत. या बॉटल्स आपण काहीतरी प्लांटेशन करण्यासाठी उपयोग करू किंवा त्या प्लास्टिकच्या बॉटलचे काहीतरी वस्तू बनवू हा संकल्प डोक्यात आला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रथमतः त्या बॉटलचे वेगवेगळे काप घेतले आणि त्या बॉटलमध्ये प्लांटेशन केले. तदनंतर मुलांचे जे गमबूट होते निकामी की ज्या बुटांना होल पडलेले होते असे गमबूट कलेक्ट केले आणि त्या बुटामध्ये काही फ्लॉवरिंग प्लांट आणि हँगिंग प्लांटची लागत केली. तसेच पीव्हीसी पाईप आणि लाकडी फळी याच्या माध्यमातून एक पेपर ब्रिक्सची मशीन बनवली आणि त्याच्यापासून पेपर ब्रिक्स बनवले. हे पेपर ब्रिक्स हे आपल्याला बंबसाठी पाणी तापवण्यासाठी उपयोग आणला. मुलांच्या मध्ये टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याची जनजागृती निर्माण करणे याचे मार्गदर्शन सातारा सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडून वेळोवेळी मिळाले. त्याबद्दल धन्यवाद. प्लास्टिक वस्तूंची अविघटनशीलता लक्षात घेता त्यांचाच वापर करून निसर्गाचा समतोल राखण्यास पूरक ठरतील असे उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. वृक्षारोपण, वृक्षांची निगा, त्याचे संगोपन आणि संरक्षण ही आज काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊनच आमच्या या आश्रमशाळेत टाकाऊ बांबूंचा उपयोग करून ट्री गार्ड्स तयार केली जातात. आश्रमशाळेला लागूनच स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत अंत्यविधीनंतर तिरडीचा कळक, बांबू आणि कापड इतस्ततः पडलेले असते. या कळकांचा वापर करूनच या आश्रमशाळेतील विद्यार्थी झाडांना संरक्षक ट्री गार्ड्स तयार करतात. या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत आम्ही जवळपास 150 ट्री गार्ड्स तयार केली आहेत. अशीच ट्री गार्ड्स शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरीही तयार केली आहेत. आपणही अशाच प्रकारे झाडांना कमीत कमी खर्चात टाकाऊ बांबूंचा उपयोग करून ट्री गार्ड्स तयार करू शकतो. नेहमीच्याच पर्यावरणपूरक उपक्रमाव्यतिरिक्त एक मूल एक झाड ही संकल्पना देखील या आश्रमशाळेत यशस्वीपणे राबवली जाते. वर्षभर विद्यार्थ्याला दिलेले झाड त्याने योग्य रीतीने जतन करावे अशी त्याच्याकडून अपेक्षा असते. सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांच्या प्रोत्साहन प्रेरणेतून आणि सहाय्यक अनुदानातून आम्ही हा नाविन्यपूर्ण आणि स्वयंप्रेरित कृती प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. निसर्गात विलीन होणाऱ्या मानवी देहास
वाहून नेणाऱ्या तिरडीचा बांबू निसर्गाच्या संरक्षणास कसा वापरता येईल याचे उत्तम उदाहरण या छोट्या शाळेतील मुलांनी ट्रीगार्ड मार्फत दिले आहे. हरित सेना आणि इको क्लब ही एक योजना आमच्याकडे चालू आहे. या योजनेच्या अंतर्गत आमच्याकडे निर्धूर चूल आणि प्रदूषण मुक्त चूल अशी निर्माण केलेली आहे. सामाजिक वनीकरण कार्यालय सातारा आणि हरित सेना यांच्या योजनेतून, यांच्या प्रयत्नातून ही योजना चालू आहे. या योजनेमुळं दररोज आम्हाला जवळपास 100 किलोचं जळाऊ लाकूड लागत होतं, पण आज या चुलीमुळं 60 किलोमध्ये आमचा तो स्वयंपाक पूर्ण होतोय. 40% बचत आम्ही त्यामुळं करू शकलोय. त्याचबरोबर प्रदूषणाची एक मोठी समस्या त्यामुळं कमी झालेली आहे. याचबरोबर हरित सेनेच्या अंतर्गत या परिसरामध्ये गांडूळखत निर्मितीचा प्रकल्पही राबवला जातो. या प्रकल्पामध्ये परिसरातील पालापाचोळा, काडी कचरा सगळा गोळा करून मुलांच्याद्वारे त्याच्यात गांडूळखत निर्मिती केली जाते. आणि हे जे तयार झालेलं गांडूळखत आहे हे रासायनिक खताला एक उत्तम पर्याय म्हणून आम्ही या परिसरात वापरतो. त्याचप्रमाणे गावातल्या लोकांना सुद्धा आम्ही हे देतो. आणि आपल्याकडे जी मुलं रेसिडेन्शियल आहेत, त्याचप्रमाणे बाहेरून येऊन जाऊन करणारी आहेत, त्यांच्या माध्यमातून गावातल्या लोकांमध्ये सुद्धा गांडूळखत निर्मिती कशी करावी याचं चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं जातं आणि चांगल्या प्रकारे प्रचारही होतो. मुळातच नैसर्गिक असलेल्या गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. यामुळे पिकांच्या उत्पादनात सुमारे 4 पट वाढ होणे शक्य आहे. राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत आमच्या विद्यालयामध्ये कापडी पिशव्या शिवण्याचा प्रोजेक्ट हाती घेतलेला होता. त्यामध्ये सामाजिक वनीकरणानं आम्हाला 2 शिलाई मशीन दिल्या आणि त्यामुळे या प्रोजेक्टला भर पडली. कारण आपण खाऊसाठी पिशव्या, भाजीसाठी पिशव्या, किराणा मालासाठी पिशव्या, सारखा पण जळीस्थळी काष्टी पाषाणी प्लॅस्टिकच दिसतं आपल्याला. तर हे दूर व्हावं या हेतून आम्ही आमच्या विद्यालयामध्ये हा प्रकल्प हाती घेतला. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रकल्प आम्ही हाती घेतलेला होता, तो म्हणजे बी संकलनाचा. तर जवळजवळ आमच्या विद्यालयानं 5,34,426 बिया संकलित केल्या. तर असा हा सगळ्या खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलींना उद्युक्त करून आम्ही हा प्रोजेक्ट आमच्या शाळेमध्ये राबवलेला आहे. प्लास्टिक पिशव्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून जुन्या साड्यांपासून बनवलेल्या कापडी पिशव्या माफक दरात विद्यार्थ्यांमार्फत बाजारात विकल्या जातात. टाकाऊपासून टिकाऊ हा पर्यावरणपूरक प्रकल्प सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये यशस्वीरित्या राबवला जातो.